घटना आहे एका प्रेमवेड्या प्रियकराची। 19 वर्षीय अंकिता खोब्रागडे ही कन्हान गावात राहणारी सुसंस्कृत आणि शांत स्वभावाची मुलगी होती। ती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती। शिक्षणात चांगली असून सुद्धा घरच्या परिस्थितीमुळे ती पुढचं शिक्षण घेऊ शकली नाही। घरात तिच्यावर खूप प्रेम केलं जात होतं। शांत, समजूतदार आणि भावनिक अशी अंकिता गावातही आदरानं पाहिली जायची। अंकिताच्या चेहऱ्यावर कायम गोड हसू असायचं। ती फारशी बोलकी नव्हती, पण ज्यांच्याशी एकदा मैत्री झाली त्यांच्यासाठी ती प्राणही द्यायला तयार होती। अशातच तिच्या आयुष्यात अनुराग मेश्राम नावाचा हा तरुण आला। अनुराग मेश्राम सुद्धा अंकिताच्या गावात राहणारा 20 वर्षीय तरुण। त्याचं व्यक्तिमत्व अगदी वेगळं, थोडंसं अबोल पण आतून खूप भावनिक। तो अंकितावर मनापासून प्रेम करायचा। त्यांची मैत्री शाळेपासूनच होती, पण जसे जसे दिवस गेले अनुरागचं प्रेम वाढत गेलं। अंकिता त्याच्याशी मैत्रीपूर्ण वागायची, पण त्यांच्या नात्याचं स्वरूप कधी स्पष्ट नव्हतं। अनुरागनं तिच्यासाठी अनेक वेळा छोट्या छोट्या गोष्टी केल्या। गावातील लोकही त्यांचं नाव एकत्र घेत असत, पण कुठेही स्पष्ट प्रेम कबुली दिली गेली नाही। या नात्याच्या धूसर रेषा त्यांच्या आयुष्याला कायमचं कलाटणी देऊन जातील असं कोणालाही वाटलं नव्हतं। अंकिताचं कुटुंब मध्यमवर्गीय, आई वडिलांचं तिला फार प्रेम, पण सुद्धा मुलीच्या वागण्याकडे लक्ष ठेवणारं, पारंपरिक विचाराचं। मुलीनं प्रेम करणं, मित्रांसोबत मोकळं वागणं हे अजूनही काही कुटुंबांना खटकतं। कदाचित असाच काहीसा मानसिक तणाव तिच्यावरही होता। अनुरागचं कुटुंबही सामान्य होतं। तो फार श्रीमंत नव्हता, पण मेहनती होता। प्रेमाच्या या नात्याला समाज किंवा घरच्यांकडून स्वीकार मिळणार नव्हता हे दोघांनाही ठाऊक होतं। अंकिता आणि अनुराग रोज भेटायचे नाही, पण मोबाईलवर संवाद होताच। मैत्रीतून निर्माण झालेलं हे नातं कुणालाच स्पष्ट करता आलं नाही। दोघंही आपल्या भावना मनात दडवून ठेवत होते। अनुरागचं प्रेम उघडपणे दिसत होतं, अंकिता मात्र गोंधळलेली होती। तिची परिस्थिती, समाज आणि घरचं ताण तिला या नात्याकडे सरळपणे पाहू देत नव्हतं। त्या दोघांनी एकत्र फिरणं, बोलणं, एकमेकांची काळजी घेणं हे सगळं त्यांचं छोटंसं विश्व होतं, पण या नात्याच्या खोलवर वेदना आणि अस्वस्थता लपलेली होती। रविवारी सायंकाळी 8 जून 2025 या प्रेमकथेचं अत्यंत दुःखद आणि अनपेक्षित वळण आलं। अंकितानं तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। घटनेनंतर तिच्या खोलीत एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं होतं, माझ्या मृत्यूला अनुराग मेश्राम जबाबदार नाही, त्याला काहीही करू नये। ही चिठ्ठी वाचून पोलिसांनाही धक्का बसला। अंकितानं आत्महत्या का केली हे उघड नव्हतं। तिचं मानसिक स्वास्थ्य, समाजाचं दडपण, कुटुंबातील ताणतणाव या सर्व गोष्टी एकत्र जमून तिला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं असावं। सोमवारी 9 जून 2025 रोजी दुपारी 4च्या सुमारास अंकिताच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती। गावातील स्मशानभूमीत तिचं शरीर अंत्यविधीसाठी नेलं जात होतं। संपूर्ण गाव दुःखात होता। सगळेजण तिच्या शरीराला अग्नी देण्याच्या तयारीत होते, आणि तेव्हाच काहीतरी अनपेक्षित घडलं। अनुराग मेश्राम, जो त्या दिवशी कुठेही दिसला नव्हता, तो अचानक स्मशानभूमीत पोहोचला। त्याचे डोळे सुजलेले, चेहरा अश्रूंनी भरलेला, तो सरळ सरणाकडे धावत गेला आणि तिच्या शवावर उडी मारण्याचा प्रयत्न केला। मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही असं ओरडत तो समोर आला। ही घटना पाहून उपस्थित लोकांनी त्याला रोखलं, पण त्याचा वेडेपणा पाहून संतापून काही नातेवाईकांनी त्याला मारहाण केली। या गोंधळात अनुरागने काही विषारी द्रव्य प्राशन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या तो नागपूरमधील कामठी परिसरातील रुग्णालयात मृत्यूशी झुंजतोय। अनुरागवर उपचार सुरू आहेत। त्याच्या तब्येतीची माहिती अजूनही स्थिर नाही। डॉक्टर आणि पोलीस दोघंही त्यांच्या वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत। पोलिसांनी तपासात सांगितलं की अंकिताची आत्महत्या पूर्वनियोजित नसल्याचं दिसतं, पण तिच्या चिठ्ठीनं अनुरागची निर्दोषता अधोरेखित केली आहे। आज अनुराग एका खासगी रुग्णालयात मृत्यूशी सामना करत आहे। त्याच्या डोळ्यापुढे फक्त अंकिताचा चेहरा, तिचं स्मशान, तिचं सरण, तिचं शेवटचं हास्य हे सगळं त्याच्या मनात घोळत आहे। तो पुन्हा कधीही तिला पाहू शकणार नाही, बोलू शकणार नाही। हे सत्य त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे। अंकिताची आत्महत्या आणि अनुरागचा आत्महत्येचा प्रयत्न हे दोन्हीही प्रकार समाजातील मानसिक आरोग्याच्या दुर्लक्षाचं भयावह चित्र आहे। या दोघांचं प्रेम जे कुठेही उघड नव्हतं, पण इतकं खोल होतं की मृत्यूचा मार्ग निवडला होता। समाज अजूनही प्रेमाच्या नात्याकडे संशयानं पाहतो। युवा पिढीच्या भावना, त्यांचा गोंधळ, त्यांचं मानसिक ओझं हे सर्व आपण कधी समजून घेतो का? अंकिता आणि अनुरागची ही प्रेम कहाणी आज संपलीये, पण ती मागे ठेवतीये एक अस्वस्थ करणारा प्रश्न। आपण या तरुणांचं दुःख, त्यांच्या भावनांना वेळेवर समजून घेतलं असतं तर कदाचित आज त्यांचं आयुष्य वेगळं असतं। यातून आपण काय शिकावं? तरुणांच्या भावना समजून घेणं आणि त्यांचं ऐकणं अत्यंत आवश्यक आहे। त्यांना भावनिक आधाराची गरज असते। समाजाच्या भीतीनं प्रेम लपवण्यापेक्षा योग्य पद्धतीनं संवाद साधणं आणि नात्याचं स्पष्टीकरण देणं महत्त्वाचं आहे। घरातील संवाद आणि समजूतदारपणा जर योग्य असतो तर अनेक वेळा टोकाचे निर्णय टाळता येतात। समाजानं विचार बदलायला हवेत। अजूनही प्रेमाच्या नात्याकडे वाईट नजरेनं पाहणं थांबवायला हवं। प्रेम म्हणजे अपराध नाहीये। वेळीचं मानसिक तणाव, निराशा यावर मदतीचा हात घ्यायला लाजू नये। थोडं मागं सरकणं म्हणजे पराभव नाही। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया जरूर कळवा। चॅनलवर नवीन असाल तर गुन्हेगारी विश्व या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। बेल आयकॉन वरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।